रामकृष्ण हरी विठ्ठल केशव. चेहऱ्यावरील अंगावरील काळे डाग किंवा वांग निघून गेल्यानंतर राहणारे काळे डाग किंवा चेहऱ्यावरील वांग घालवण्यासाठी हा आजचा व्हिडिओ स्त्री आणि पुरुषांसाठी अतिशय महत्त्वाचा आहे. व्हिडिओमध्ये मी मुख्य याचा हेतू हा आहे, जरी वांग निघून गेला लक्षात ठेवा, तरी वांगाचे जे डाग आहेत ते डाग चेहऱ्यावरती राहतात. आपण जर चेहऱ्याच्या समोर असं जाऊन उभा राहिलो तर तिथला तो वांगाचा स्पॉट बरोबर लक्षात येतो. तर किंवा चेहऱ्यावरती खूप सुरकुत्या पडलेल्या असतात, रेषा पडलेल्या असतात, अशा उभ्या असतील किंवा अशा असतील. आणि या रेषा पडलेल्या किंवा वांग किंवा काळे डाग हे घालवण्यासाठी, आता का पडतात हे सांगत बसत नाही, घालवण्यासाठी मी साधा सोपा उपाय पुढे सांगणार आहे. उपाय असा आहे, लक्षात ठेवा. प्रथम ज्या भागावरती तुम्हाला वांग किंवा काळा डाग आहे तेथे प्रथम 1 चमचा करंज तेल, मी पुन्हा एकदा सांगतोय, करंज तेल हे मेडिकलमध्ये मिळतं, आणि 1 चमचा एरंडेल तेल, एरंडीच्या बीजापासून तयार केलेलं तेल. आणि या दोन्ही तेलामध्ये ही तेलं दोन्ही एकत्रित करायची, 1 चमचा, आणि मिक्सअप होईपर्यंत गरम करायची. दोन्ही एकत्रित करून उकळवायची नाहीत, फक्त ती एकमेकामध्ये मिक्सअप झाली पाहिजे, एवढं लक्षात ठेवा. आणि कमीत कमी 6 दिवस हे दोन्ही तेल, काळे डाग ही बरं का लक्षात ठेवा, वांग निघून गेल्यानंतर किंवा वांग नाही परंतु काळे डाग आहेत चेहऱ्यावरती कुठेही, किंवा काळा तीळ असेल तो जरी अस्पष्ट करायचा म्हणलं, किंवा एखादी काळी चामखीळ असेल, चामखीळ म्हणतो आपण त्याला, कुठेही असेल म्हणते, काहींच्या नाकावरती असते, काहींच्या इथे या बाजूला अशा पद्धतीने असते, तर ती नाहीशी करण्यासाठी ही दोन्ही तेल थोडीशी कोमट केली, एकमेकात चांगली मिसळायची, पूर्णपणे हलवायची आणि थंड होऊ द्यायची दोन्ही तेल. आणि दररोज सायंकाळी झोपताना 6 दिवस कंटिन्युअस त्या वांग जिथे आलेला आहे किंवा जिथे काळे स्पॉट आहेत, लक्षात ठेवा, त्या स्पॉटवरती लावून द्यायचं. आणि हे लावल्यानंतर 6 दिवस हे क्रमाने लावल्यानंतर, आता 6 दिवसानंतरची प्रोसेस फार वेगळी आहे, लक्षात ठेवा. आपल्याला त्याच्यावर लावण्यासाठी स्क्रबच तयार करायचं, तर ते स्क्रब ही अशा पद्धतीनं असलं पाहिजे की अगोदर लावलेल्या पदार्थाशी एक वटलेलं असलं पाहिजे, एक जिन्सी होणार पाहिजे. तुम्ही स्क्रब जर इथे तुम्ही दुसरं वापरलं तर ते अनेक दिवसापासून लावलेल्या तेलामुळं तो भाग पूर्णपणे तुमचा फेंट झालेला असतो, पूर्ण फेंट झालेला असतो. फेंट होईपर्यंत ते तेल लावायचं. आणि स्क्रब कधी करायचं नीट लक्ष द्या. स्क्रब करताना सुद्धा ते 1 चमचा एरंड तेल आणि 1 चमचा करंज तेल हे घ्यायचं, आणि त्याच्यामध्ये 1.5 चमचा लक्षात ठेवा बेसन
आणि अर्धा चमचा ॲलोव्हेरा जेल हे त्याच्यामध्ये मिक्सअप करायचं. आता स्क्रब हे बेसन शिवाय तयार होऊ शकत नाही, लक्षात ठेवा. मुलतानी माती इथे वापरू नका. बेसन पीठच, आणि तेही पीठ हाय तसं टाकायचं नाहीये. ते बाजारातलं बेसन पीठ वापरायच्या ऐवजी घरी हरभरे कुटा आणि ते चाळून घ्या. त्याचं जे पीठ निघतं ते पीठ फार तर भिजत घाला थोडा वेळ, आणि ते भिजत घातलेलं या तेलामध्ये तुम्ही मिसळा आणि चमच्याने चांगलं ते एक जिन्सी करून घ्यायचं. एका डबीमध्ये भरून ठेवायचं. तुम्ही 3-4 दिवस याला काही होत नाही. फक्त डबी जेव्हा लावायचं तेव्हाच उघडायची. सायंकाळी 6 वाजता जिथे जिथे ते डाग आहेत किंवा जिथे जिथे काळे स्पॉट आहेत त्या स्पॉटवरती हे स्क्रब असं लावून ठेवायचं. एक अर्धाभर तास कामं करत करत बरं काही आपली, आणि पुन्हा अर्ध्या तासाने ते वाळलं की थोडंसं हे पहा बोटाच्या साह्याने हळुवारपणे, बोटाच्या साह्याने असं हळुवारपणे मसाज त्याच्यावरती करा, की जेणेकरून तिथे डेड स्किन त्या जागेत. आता मी हे जे सांगितले ते अगोदर 6 दिवसाचं ट्रीटमेंट मी सेल डिव्हिजन तिथे होऊन मेलेनिन म्हणजे सबस्टन्स तिथला स्किन नवीन तयार व्हावी आणि डेड स्किन इझिली रिमूव्ह व्हावी यासाठी हे अगोदरचं तेल लावायला सांगितलं. आणि गडबड न करता व्यवस्थितरित्या कुठलीही गोष्ट सांगतोय मी. जे तुम्ही केमिकल्स वापरता त्या केमिकल्समुळं तुमचं 4 दिवसात तुमचा तो जाईल, परंतु पुन्हा त्या ठिकाणीही तो काळा डाग राहणार आणि त्याच्या शेजारी पुन्हा आणखी क्रमाने असा वांगायला सुरुवात. सत्य परिस्थिती आहे ते सांगतोय. जे इतरांनी केलेला आहे त्यांचे अनुभव सांगतात. आणखी मी असं केल्यामुळं पुन्हा माझं जास्तच झालं वगैरे वगैरे. तर माझे हात जोडून सर्वांना विनंती आहे, आता हा प्रयोग करण्यापूर्वी, म्हणून व्हिडिओ शेवटपर्यंत पाहावा. हा प्रयोग करण्यापूर्वी ती दोन्ही तेलं एकत्रित करायची, लक्षात ठेवा. आणि हाताच्या हे बा इथे मनगटावर इथे लावायचं. नीट लक्ष द्या मी काय म्हणतो. आणि तिथे लावून 1 तासभर ठेवायचं आणि पुन्हा पाण्याने धुवून काढायचं. हे तेल लावलेलं सुद्धा 1 तासभर चांगलं मुरू द्यायचं. पुन्हा पाण्याने स्वच्छ धुवून घ्यायचं. चेहरा स्वच्छ धुवून घ्यायचा. साबण लावायचा नाही. जर तुम्हाला चेहऱ्याचं वाटूळ करायचं असेल तर तुम्ही साबणाने पुन्हा ते तसंच राहिलं पाहिजे आहे. ते तुमचं हे जे सांगितलेलं मिश्रण आहे ना आता, हे सनस्क्रीन लोशन म्हणून ॲक्ट होत असतं. त्याच्यामुळं 1-1.5 तासांनी ते पूर्णपणे धुवून काढायचं. तत्पूर्वी प्रथम हे ते लावून आपणाला त्याची कुठलीही बाधा होत नाही ही खात्री झाल्यानंतर स्क्रबचंही तसंच करायचं. आदल्या दिवशी लावायचा त्या भागावर, तासभर ठेवायचा. आपणास काही होत नाही याची खात्री झाल्यानंतर तो स्क्रब लावायचा. 100त एखादा दुसरा टक्का फक्त ॲलर्जीची पॉसिबिलिटी असू शकते, लक्षात ठेवा. अनेक व्हिडिओ अंगावरती तयार केलेले आहेत, काळ्या डागावरती तयार केलेले आहेत.
सर्वांनाच ते व्हिडिओ सूट होतील असं नाही. म्हणून माझ्या मते वांग याच्यावरती हा तिसरा चौथा, काळे डाग आणि वांग याच्यावरती हा तिसरा चौथा व्हिडिओ असेल. वेगवेगळे चॅनल आहेत भाई सर पिलीव, तुम्ही पाहता सर्व, का जात नाही तुमच्या चेहऱ्यावरचा वांग? किंवा माझ्या व्हिडिओमध्ये सांगितलेल्या औषधाचा गुण का येत नाही? जरा आज मी स्पष्टच बोलतो. जे नवीन आहेत ते पाहतात व्हिडिओ, परंतु सबस्क्राईब लाईक करत नाही. गुण येणार नाही तर व्हिडिओ माझे पाहिले तरी सुद्धा चालू शकतो. तुम्ही करून पहा. असे हजारो जण आहेत, हजारो जण गुण आलेला नाही येत. जेवढं तुम्ही समजताय किरकोळ मला, तेवढा मी नाही. मी जसा आहे तसाच आहे. करून पहा तुम्ही. अनुभवाचे बोल आहेत, अनेक जणांच्या अनुभवाचे बोल आहेत. जर तुम्ही हे करत नसाल तर चॅनल माझा पाहण्याची आवश्यकता नाहीये. आपण सरळ स्किप करावं आणि पुढे जावं. एक म्हणजे फक्त समोरच्याकडून इच्छा म्हणजे भगवंताची इच्छा असते की तुम्ही एखाद्याकडून ज्ञान घेताय, त्या ज्ञानाचा मोबदला म्हणून फक्त सबस्क्रिप्शन आणि लाईक. जबरदस्ती कुणाला नाही देण्यात आलं, एवढीच इच्छा असते. दुसरं काय असतं? बाकीचं काय पैसे इथं आपल्याला द्यायचे का घ्यायचे? पण पुढचा रिझल्ट व्यवस्थित मिळण्यासाठी तुम्ही सबस्क्रिप्शन न करता तो प्रयोग करून बघा आणि सबस्क्रिप्शन करून तो प्रयोग करा. दोन्हीतला तुम्हाला फरक लगेच जाणवेल. एका आठवड्याच्या आत भगवंतानी दिलेलं ज्ञान त्यांच्या चरणी मी अर्पण करतो आणि सेवेला पूर्ण विराम देतो. पुंडलिक वरदा हर विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. श्री स्वामी समर्थ योगीराज हरिहर महाराज की जय. विठ्ठल 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 विठ्ठल.